खासदार नवनीत राणा सध्या आमच्या सोबत आहे। मॅम, भाजपच्या तिकीटवर यावेळी तुम्ही निवडणूक लढणार आहेत, काय प्रतिक्रिया? जे अपेक्षित माझे अमरावतीकरांना होता माझ्याकडनं की बाई येणाऱ्या भविष्यामध्ये आजपर्यंत कधीही अमरावतीमध्ये कमळ कधी खिललं नाही, तर यावेळीस कमळ आला पाहिजे या अमरावतीकरांची इच्छा होती आणि ते स्वप्न आमचे देशाचे प्रधानमंत्रींनी पूर्ण केला। आनंदराव अडसूल आणि बच्चू कडू यांनी नाराजगी व्यक्त केली आहे, त्यांना तुम्ही काय सांगणार? त्यांना तुम्ही संपर्क करणार आहात का? तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार आहात? मी एवढंच सांगू शकते की मी सगळ्यांना हात जोडून कालही विनंती केली की सगळे एनडीए के जेवढेही घटक आणि जेवढेही लीडर आहे त्यांनी सगळ्यांनी एकत्रित यावं, कारण की मोदीजींचं जे स्वप्न आहे देशाला आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिला पाहिजे। तेवढीच माझी इच्छा आणि तेवढीच मी त्यांना आशीर्वाद मागू शकते। आणि पहिल्यांदा असं होतंय की युवक म्हणून दुसऱ्यांदा मी या खासदारकीचे मैदानमध्ये आहे। सगळे सिनियर लोकांनी ब्लेस केलं पाहिजे आणि त्या जिल्ह्याची मी सून सुद्धा आहे। भाजपची जी नारा आहे 400 पार अमरावतीमध्ये लागू होणार आहेत। अब की बार 400 पार और अमरावती उसमें एक रहेगा, ये 100% श्योर है। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन खंडूसा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राणा दाम्पत्य फडणवीसांची भेट घेण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झालेले आहे। देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेणार आहेत। दरम्यान प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला।